माझे ज्येष्ठ सन्मित्र आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने यांच्या इंग्रजी पुस्तकाचं अनावरण आदरणीय डॉक्टर ठिपसे साहेबांच्या हस्ते या ठिकाणी झालं। त्या निमित्तानं होत असलेल्या आजच्या या उद्घाटनपर सभेचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि केतकी प्रकाशनाचे संपादक चंद्रकांतजी जाधव साहेब, आदरणीय ठिपसे सर, डॉक्टर सुरेश माने, आता ज्यांचं अत्यंत विद्वत्त प्रचूर भाषण आपण ऐकलं ते प्राध्यापक अविनाश कोल्हेजी, केतकीचे कार्यकारी संपादक आणि एक अत्यंत धडपड्या आणि महत्वाकांक्षी कार्यकर्ता माझा सहकारी मित्र पंकज साळके, की पुस्तकांची प्रकाशनं होतात, कार्यक्रम पार पडतात, वक्ते बोलतात, निघून जातात। हे पुस्तक मला अशासाठी महत्वाचं वाटतं की आज देशामधली एकूणच जी परिस्थिती आहे आणि अत्यंत भयावह असं एक वातावरण या देशात उभं राहिलंय। विध्वंसाच्या कडेलोटावर हा देश उभा आहे आणि तो देश त्याचा कधी कडेलोट होईल हे सांगता येत नाही। अशा अवघड परिस्थितीमध्ये हे आव्हान पेलण्याचं सामर्थ्य असलेलं हे पुस्तक आहे असं जर मी म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये। याचं कारण असं की आंबेडकरिझम, आंबेडकरवाद या शब्दाभोवती आजपर्यंत भरपूर चर्चा झालेल्या आहेत। अगदी डी.आर. जाटवांपासून डॉक्टर रावसाहेब कसबेंचं स्वतंत्र पुस्तकच आहे आणि अनेक लेखकांनी, विचारवंतांनी या दृष्टीने लिहिलेलं आहे। वाद काय असतो? महापुरुष जे होतात ते आपल्या दृष्टीने जगाकडे पाहतात आणि ते पाहिल्यानंतर वास्तवतेमधलं जे सत्य त्यांना उमगतं आणि त्या परिस्थितीचा अन्वयार्थ लावून त्याची कारणं जी सांगितली जातात, मला वाटतं तो वाद असतो। आणि ह्या दृष्टीने जर पाहिलं तर मगाशी इथे उल्लेख झाला की 2010 ला या पुस्तकाची आवृत्ती प्रकाशित झालेली होती। आज 14-15 वर्षानंतर ते पुन्हा प्रकाशित होत आहे। कदाचित इथून पुढच्या 50 वर्षानंतर सुद्धा ते प्रकाशित करण्याची आवश्यकता भासेल। तर ते भासण्याचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र मुक्ती लढ्याचं जर तुम्ही नीट अवलोकन केलं तर तो मुक्ती लढा उण्यापुऱ्या 65 वर्षाचं आयुष्य लाभलेल्या एक महापुरुष, एक युगप्रवर्तक आणि तो युगप्रवर्तक अस्पृश्यतेचे चटके खाऊन सर्व तऱ्हेच्या नष्टचर्याला पचवून तो जगाकडे पाहतोय आणि हे पाहत असताना आंबेडकरवाद म्हणजे त्यांनी लिहिलेला कास्ट इन इंडिया देअर मेकॅनिझम जेनेसिस अँड डेव्हलपमेंट
हे पहिलं पुस्तक असेल आणि त्यानंतर शेवटचा बुद्ध अँड हिज धम्मा, मधल्या काळातली जी संपूर्ण ग्रंथ संपदा आहे, हा नुसता आंबेडकरवाद नाही. आंबेडकरवाद म्हणजे वेळोवेळी त्या त्या परिस्थितीमध्ये ज्या भूमिका घ्याव्या लागल्या, मग ती भूमिका भाषावार प्रांतरचना होताना असेल, ती भूमिका स्टेट्स अँड मायनॉरिटीज जो ड्राफ्टिंग कमिटीला दिलेला आराखडा ती असेल, ते भूमिका एकूणच आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जे जे प्रश्न त्या त्या काळामध्ये उभे राहिले, त्या प्रश्नांना बिनचूक तोड देण्यासाठी घेतलेली भूमिका असेल. आणि ही भूमिका समजून घेतल्याशिवाय मला वाटत नाही आपल्याला आंबेडकर कळू शकतील. कारण कार्लाइलने एके ठिकाणी खूप छान उदाहरण दिलंय सर, की महापुरुषांना काय शिक्षा द्यायची. असं जेव्हा ईश्वराला प्रश्न पडला, मी निरीश्वरवादी आहे पण ते उदाहरण सांगतो, काय शिक्षा द्यायची महापुरुषाला, तर ईश्वराने सांगितलं त्याला अनुयायी देऊन टाका. कारण ते अनुयायी आहेत ना, त्या महापुरुषाच्या विचाराचं थडगं बांधून टाकतात, त्याला प्रतिमामध्ये अडकवतात, त्याला साग्र संगीत त्याची पूजा अर्चा करतात आणि मग त्या महापुरुषाचे मूळ विचार बाजूला पडतात. अशा अनेक महापुरुषांपैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा एक आहेत. असं जर मी म्हटलं तर आपण वाईट वाटून घेऊ नका. कारण चांगदेव भवानजी खैरमोडेंची किंवा धनंजय कीरांची चरित्र वाचून आम्ही मोठे झालो, परंतु एखादं चरित्र हा त्या महापुरुषाच्या कर्तृत्वाचा आलेख नसतो. आणि इतिहासकाराने फक्त त्या घटनांच्या सनावळ्या लिहिल्या, अमक्या साली हे झालं, तमक्या साली ते झालं, ह्या साली ते बोलले, या तारखेला ते बोलले. हा इतिहास नव्हे. इतिहास तो असतो की त्या घडलेल्या घटनांचा त्या काळातला आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही अन्वयार्थ लावून त्या परिस्थितीनुसार आकलन करून पुढच्या लढाईला सज्ज झालं पाहिजे. आणि मी नम्रपणे या ठिकाणी सांगतो की अशा लेखकांपैकी, विचारवंतांपैकी आज महाराष्ट्रामध्ये सुरेश माने सर अग्रभागी आहेत. असं जर मी म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. आणि याचं कारण असं आहे की तुम्ही बघा, जे जे यूट्यूब चॅनल बघतो मी, विशेषतः हिंदी भाषिक पट्ट्यातले, आणि आता ताज्या घडलेल्या घटना ज्या असतील, वर्गीकरणापासून आरक्षणाच्या पासून तर आणखीन वेगवेगळे अनेक हॉट विषय आहेत, त्यावरचं अत्यंत तार्किक विश्लेषण, अत्यंत मुद्देसूद भाष्य डॉक्टर सुरेश माने करतात. आणि म्हणून
मला ते नुसते विचारक म्हणून महत्वाचे वाटत नाहीत, तर ते कृतिशील नेते आहेत या चळवळीतले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी ग्रंथ संपदा निर्माण केली, मला त्यातली 2 पुस्तकं सर खूप आवडतात. मी ती सारखी वाचत असतो. एक रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन इंडिया, आणि दुसरं खूप मजेशीर पुस्तक आहे रानडे, गांधी आणि जिना. रानडे, गांधी आणि जिना म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये महादेव गोविंद रानड्यांच्या जन्मशताब्दी निमित्त बाबासाहेबांनी भाषण दिलं. आपण सर्वांनी ते वाचलं असेल. त्यावेळच्या भारतीय राजकारणातले 2 प्रभावी व्यक्ती गांधी आणि जिना यांच्या बरोबर रानड्यांची एक तुलनात्मक असं भाष्य आहे. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी एक महत्वाचं सूत्र सांगितलं, आणि ते सूत्र असं आहे की सामाजिक चळवळीतला माणूस हा नुसता फार मोठा बुद्धिमान असून चालत नाही, तो नुसता बुद्धिजीवी असून चालत नाही. त्याच्या बुद्धिजीवितेला, त्याच्या कार्याच्या कर्तृत्वाची, त्याच्या संघटन कौशल्याची जर जोड नसेल तर तो माणूस नंतरच्या काळात निष्प्रभ ठरतो, तो निष्प्रभावी होतो. आणि यासाठी त्यांनी रानडेंना पूर्ण दोष दिला की रानडे हे फार मोठे बुद्धिमान होते, पण संघटन कौशल्याचा अभाव असल्यामुळे त्यांची जस्टिस पार्टी वाढू शकली नाही. आज बाबासाहेबांनी दिलेल्या संस्था आणि पक्ष का वाढले नाहीत, ते का वाढू शकले नाहीत? रानड्यांचं जसं मूल्यमापन करणारे बाबासाहेब होते, तसं आज बाबासाहेबांचं मूल्यमापन करणारा असा एखादा आभाळाची उंची गाठणारा माणूस जरी नसेल, पण ती समीक्षा होणं मला गरजेचं वाटतं. डॉक्टर आंबेडकरांनी व्यक्तिमहात्म्य नाकारलं, डॉक्टर बाबासाहेबांनी व्यक्तिपूजा नाकारली, आणि गौतम बुद्धाचं महत्वाचं सूत्र त्यांनी सांगितलं की केवळ मी सांगतोय म्हणून अंधपणाने त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या बुद्धीच्या, तुमच्या तर्काच्या कसोटीवर त्या गोष्टी तपासा, आणि त्या तपासल्यानंतर तुमचा विवेक जागृत असू द्या, आणि त्या विवेकाच्या कसोटीवर त्या गोष्टी घासून पुसून घ्या. त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने अनुयायी असता. नाही तर भक्तांची संख्या वाढायला लागलेली आहे, अगणित भक्त. आणि भक्त म्हणजे काय? 6 डिसेंबर 14 एप्रिल उत्सव असावेत, पण आज या देशासमोर काय अस्तित्व राहिलेलं आहे चळवळीचं? मगाशी मानेसाहेबांनी मी बोलत असताना एक महत्वाचा मुद्दा आम्ही चर्चा केली. एक लक्षात घ्या, तुम्हाला बाबासाहेब समजून घ्यायचे आहेत ना. पहिली गोष्ट, स्वातंत्र्याचा लढा एकीकडे असताना डॉक्टर बाबासाहेब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले नाहीत. कारण या देशातल्या लोकसंख्येच्या 1/5 असलेला एवढा मोठा समूह उद्या गोरे गेले आणि काळे आले,
माझ्या समाजाचं, तो समाज म्हणजे नुसता पूर्वाश्रमीचा महाराणी आताचा बौद्ध नाही, तो समाज, तो सर्व आरा वर्ग जो सत्ता संपत्ती प्रतिष्ठा आणि ज्ञानापासून हजारो वर्ष वंचित आहे आणि त्याला नंतर 1935च्या कायद्याप्रमाणे त्याची वर्गवारी SC ST OBC NT आणि मायनॉरिटी, हा समाज, या समाजाचं भवितव्य काय असणार आहे? आणि म्हणून या देशातल्या जाती प्रथेचा प्रश्न त्यांना सर्वात महत्वाचा वाटला आणि त्यांच्या राजकारणाचा आधारच हा जाती प्रश्न आहे. मगाशी उल्लेख झाला, कोल्हे सरांनी उल्लेख केला की बाबासाहेब आंबेडकरांची अस्पृश्यता मुक्तीची चळवळ ही काही पहिली चळवळ नाही. आज ज्यांची जयंती आहे त्या महात्मा फुलेंनी आद्य समाज सुधारक, कर्ते सुधारक म्हणून आपण महात्मा फुलेंचा उल्लेख करतो. ही जशी महाराष्ट्रात उभी होती तशी तामिळनाडूमध्ये पण त्या अस्पृश्यताच्या मुक्तीच्या चळवळी होत्या, बिहारमध्ये होत्या, उत्तर प्रदेशामध्ये स्वामी अच्युतानंदने ती चळवळ केली, बंगालमध्ये घासीरामांनी केली, वेगवेगळ्या केरळमध्ये अयंकाली किंवा त्यानंतरचे जे गुरु आहेत नारायण गुरु, त्यांनी त्या सगळ्या चळवळी केल्या. बाबासाहेबांचं वैशिष्ट्य असं आहे की जाती प्रथेचा प्रश्न राजकारणाच्या वेशीवर टांगणारा पहिला महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाही तर काय जातीविषयी लिखाण खूप झालं ना. BS धुरिये जे इतिहासकार होते किंवा श्रीधर व्यंकटेश केतकर जे इतिहासकार होते त्यांनी लिहिलं सर्वांनी, पण त्याला राजकीय जे वजन दिलं, साऊथ ब्युरो कमिशन असेल, सायमन कमिशन असेल, गोलमेज परिषद असेल, हा सर्व उल्लेख बऱ्याच अंशी या पुस्तकामध्ये आलेला आहे. आणि म्हणून मला या दृष्टीने सर्वात महत्वाचं असं वाटतं की सर, या पुस्तकाच्या शीर्षकामध्ये खूप ताकद आहे. म्हणजे ह्या पुस्तकाचं विश्लेषण आहेच, पण डायनॅमिक्स अँड रिलेव्हन्स, गतिशीलता आणि प्रासंगिकता एक लक्षात घ्या. रानडे गांधी आणि जिनामध्येच एक संदर्भ फार बाबासाहेबांनी मूलगामी दिलेला आहे. त्यांनी मॅजिनीचं एक वाक्य वापरलं आणि ते म्हणतात की मनुष्य हा जसा मरणार आहे तसे त्याचे विचारही चिरकाळ नसतात, तेही मरतात. परंतु त्या विचाराला जर प्रचाराचं पाणी घातलं आणि तो विचार सार्वत्रिक केला तर तो विचार हा चिरकाळ टिकू शकतो. आणि हे सूत्र ज्या वेळेला बाबासाहेबांनी दिल्यानंतर आज जेव्हा मी हे शीर्षक वाचतो की हा देश आज कुठे उभा आहे, जे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलं होतं, मला वाटतं आंबेडकर वादाचं मुख्य सूत्र आहे सोशल जस्टिस आणि इकॉनॉमिकल इक्वलिटी, सामाजिक न्याय आणि आर्थिक समता. हा बाबासाहेबांच्या आंबेडकर वादाचा मूळ गाभा आहे. आणि या मूळ गाभ्याचा विचार करत असताना तुम्हाला जर
भविष्य काळातली सर्वांगीण मुक्ती अभिप्रेत असेल तर तो आंबेडकर वाद हा तार्किक दृष्टीने आणि वैज्ञानिक दृष्टीने तुम्हाला समजून घ्यावा लागेल. आणि हे समजण्याचं सूत्र असं आहे की 1990 ला रशियाचं विघटन झाल्यानंतर डॅनियल वेलने एक विचार मांडला की आता एंड ऑफ आयडियोलॉजी, तत्वज्ञानाचा अंत झालेला आहे. फ्रान्सिस फुकुयामाने सिद्धांत मांडला एंड ऑफ हिस्ट्री, इतिहासाचा अंत झालेला आहे. आणि आज 90 नंतर या देशामध्ये नव उदारवाद आणि हिंदुत्व हे हातात हात घालून हा देशच संपवायला निघालेले आहेत. आणि अशा वेळेला त्याचं चोख उत्तर जर कशात असेल तर मला वाटतं ह्या आंबेडकर वादामध्येच त्याचं उत्तर आहे. दुसरा कुठलाही विचार याचा मुकाबला करू शकत नाही. आणि म्हणून सरांनी जे मुद्दे मांडले, साऊथ कोरियाचे उल्लेख आलेले आहेत. 25 नोव्हेंबरचं 49 घटना परिषदेतलं समारोपाचं भाषण त्यांनी या छोटेखानी पुस्तकात दिलेलं आहे. वेगवेगळे विषय त्यांनी फार अभ्यासू पद्धतीने, व्यासंगी पद्धतीने त्यांनी हाताळलेले आहेत. त्यामुळे मी त्याचा पुनरुच्चार करत नाही. परंतु मगाशी कोल्हे सरांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांनी कुठल्या विषयावरचं भाष्य बाकी ठेवलं? स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमिडीज, म्हणजे छोट्या छोट्या जमिनींचे तुकडे आणि त्यावरचे उपाय, कुटुंब नियोजन, वॉटर प्लॅनिंग, काय असा कुठला विषय? खरं तर बाबासाहेबांचं स्वप्न होतं, त्यांना नियोजन खातं पाहिजे होतं बाबासाहेबांना. ते नुसते कायदा मंत्री ते फार काही करू शकले नाहीत. कायदा मंत्री म्हणून जे बाबासाहेबांना अभिप्रेत होते, ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून ते नाही होऊन दिलं. हे ढळढळीत वास्तव आहे. आपण अनुयायी हे कधी शोधणार आहोत? ज्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि ते फेबियन समाजवादाच्या संस्कारात वाढलेले होते, जो लंडन मध्ये विकसित झालेला जो विचार आहे, म्हणजे कार्ल मार्क्सचा मृत्यू ज्या तारखेला झाला 1883 ला, am I correct? त्या 1883 लाच लंडन मध्ये विकसित झालेली ही विचारधारा आहे की समाजवाद येईल पण तो कासवाच्या गतीने येईल. आणि म्हणून 1917 ची रशियन क्रांती ही बाबासाहेबांना प्रभावित करू शकली नाही, कारण त्याच्यामध्ये वर्ग लढ्याबरोबर जाती पद्धतीचा, जातीशीलतेचा विचार नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्या दृष्टीने जे काही भाष्य केलेलं आहे, आज मित्रांनो हा देश एका कडेलोटाच्या वळणावर उभा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जी मुक्तीची लढाई केली, सर्वांगीण मुक्तीची लढाई, ती एका विशिष्ट जातीसाठी, ती एका विशिष्ट धर्मासाठी, ती एका विशिष्ट पंथासाठी नव्हती. परंतु आज बाबासाहेबांना जे जे अभिप्रेत होतं ते मला खेदाने या ठिकाणी म्हणावं लागेल की राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, सांस्कृतिक दृष्ट्या बाबासाहेबांचं स्वप्न खऱ्या अर्थाने साकार झालंय. खऱ्या अर्थाने
असं मला वाटत नाही. आज तुमची जी मुक्ती आंदोलन आहे बुद्धभूमीचं, महाबोधी सोसायटीचं, महाबोधी विहार, याच्यासाठी आम्ही जेवढे तडफेने उठलंच पाहिजे. आम्ही मोर्चे काढतो, आम्ही निषेध नोंदवतो, आम्ही अगदी दंड ठोकून उभे राहतो. पण ज्या वेळेला एखादा सुब्रमण्यम स्वामी इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या पिरॅम्बल मधलं समाजवाद आणि धर्म निरपेक्षता हे शब्द 42व्या घटना दुरुस्ती नंतर आलेले आहेत म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये अपील करतो, किंवा एखादा अटलजी 2000 सालाला व्यंकटचलयाच्या नेतृत्वाखाली जेव्हा घटनेची समीक्षा करू पाहतो, त्यावेळेला आमचं रक्त का उसळ्या मारत नाही, हा मला खरा पडलेला प्रश्न आहे. खरं तर खूप बोलता येईल, मी आपला अधिक वेळ घेणार नाही, परंतु जाता जाता एवढंच सांगतो की बाबासाहेबांना अभिप्रेत असलेलं बौद्ध दर्शन सुद्धा, जो स्थविरवाद त्यांना अभिप्रेत होता, जो थेरवाद त्यांना अभिप्रेत होता, ते बौद्ध दर्शन इथल्या संसदीय राजकारणाच्या यशस्वीतेसाठी एक हत्यार म्हणून कसं वापरता येईल, हा बाबासाहेबांनी विचार केला. आणि हा विचार करत असतानाच ते अनेक पातळ्यांवर शेवटी त्यांना काळाच्या मर्यादा होत्या, अनेक गोष्टींच्या मर्यादा होत्या. त्यामुळे मला वाटतं वर्णहीन आणि वर्गहीन समाज रचना निर्माण करून या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक संस्था प्रस्थापित होणं, हे मला वाटतं आंबेडकरी लढ्याचं अंतिम उद्दिष्ट होतं. आणि त्या उद्दिष्ट पूर्तीसाठी खरं म्हणजे अनुयायी म्हणवणाऱ्यांनी निष्ठेने काम केलं पाहिजे. आणि मला वाटतं डॉक्टर सुरेश माने आज हे काम फार निष्ठेने करतात. नाहीतर एखाद्या भांडवली पक्षामध्ये ते सहज सामावून जाऊ शकले असते. पण आंबेडकरी लढ्याचं स्वतंत्र अस्तित्व राहायला पाहिजे. आपण कुठे विरघळून जाता कामा नये. आणि शेवटी आईची माया आणि दाईची माया हा फरक असतोच. त्यामुळे सुरेश माने सरांनी हे मोठं ऐतिहासिक काम केलं, अशा तऱ्हेची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मगाशी मी बघितलं त्यांची ग्रंथ संपदा, त्यातली काही पुस्तकं माझ्याकडे आहेत, सर्वच नाहीत परंतु काही आहेत. पुणे करार असेल, तुमचं आरक्षण असेल, या सर्व प्रश्नांवर माणगाव परिषद हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. पण चिरकाल तुम्हाला लढाई करायची आहे आणि त्यासाठी एक भूमिका घ्यायची आहे. त्या दृष्टीने उपवर्गीकरणा सारख्या प्रश्नावर दिवाकर शेजवळ, मी आणि ते आम्ही पुढाकार घेऊन एक सुरुवात केली होती ती. तर या सर्व कार्यक्रमात ते नुसतं लिखाण करत नाहीत, तर प्रत्यक्ष कृतीशीलरित्या ते अग्रभागी असतात. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी मी अधिक काही न बोलता डॉक्टर सुरेश मानेंच्या पुढील लिखाणासाठी भरभरून शुभेच्छा देतो. आजच्या त्यांच्या या पुस्तकाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि आज ज्यांची जयंती आहे त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या क्रांतिकारक स्मृतींना सुद्धा अभिवादन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत.